जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घालत अनेक नागरिकांना जखमी केल्याची घटना काही दिवसांपासून घडत आहे। या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात हे भटके कुत्रे सोडणार असल्याचा इशारा मनसेचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख यांनी दिला होता। यानंतर उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा खासगी ठेकेदारांमार्फत भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे मनसेने हे आंदोलन स्थगित केले। 10 तारखेला सोमवारी तानाजीनगर उल्हासनगर एक परिसरात कोकिळा जोगदंड आणि रंजना सोनवणे या महिलांना भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावलेलं होतं, चावा घेतला होता आणि ते अक्षरशः लचके तोडलेले होते। कोकिळा जोगदंड या महिलेचा हाड मोडलं होतं आणि ती जायबंदी झाली होती आणि ती मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे। घटना गंभीर होती। याआधीही त्या कुत्र्याने परिसरातल्या लहान लहान मुले असतील त्यांना चावा घेतला होता। अशा भरपूर घटना घडलेल्या होत्या। त्या घटनेचं ते गांभीर्य ओळखून आम्ही महानगरपालिका प्रशासनाला वैद्यकीय आरोग्य विभागाला आम्ही एक इशारा दिलेला होता की तात्काळ त्यांनी जर बंद पडलेली त्या कुत्रे निर्बीजीकरणाचा जो ठेका होता तो चालू नाही केला आणि या कुत्र्यांचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही तेच भटके आणि पाळीव पिसाळलेले कुत्रे महानगरपालिकेच्या दालनात आम्ही सोडणार असा इशारा दिल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला जाग आली आणि त्यांनी बंद पडलेला तो ठेका सुरू केला आणि 2 दिवसात ते जे भटके कुत्रे आहेत त्यांचा बंदोबस्त केला जाणार असं आश्वासन वैद्यकीय अधिकारी धर्मा मॅडम यांनी आम्हाला दिलेलं आहे। देखिए नमस्कार, मैं MOH UMC। ऐसा है कि हमारा टेंडर जो था सक्सेसफुली हो गया है अभी, तो 1-2 दिन में हमारा काम चालू हो जाएगा। अकॉर्डिंग टू पशुगण सर्वे हमारे पास लास्ट ईयर जो थे 1650 जो थे डॉगी का संख्या था और हमने काम किया क्या 12,500 पे। बाकी जो थोड़े बचते हैं 3-3,500, तो ये टेंडर जैसे ही काम चालू हो जाएगा टेंडर का, तो हम उसके ऊपर भी अपना काम चालू रखेंगे। तो अभी टेंडर हो गया तो वो चीज़ की ज़रूरत ही नहीं है ना। ये पहले ही हो जाता था बिकॉज के 2 बार आचार संहिता हो गया तो उसकी वजह से थोड़ा लेट हो गया। और अपने जो है अजीज़ सर उसका बदली हो गया, फिर जो है जादव सर जो अपने डिपार्टमेंट के थे उसकी बदली हो गई, तो उसकी वजह से थोड़ा लेट हो गया। कितने 1-2 दिन में चालू हो जाएगा। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।